गौरी गरजेची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप तिच्या पालकांनी लावलाय। कारण गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, तसेच तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही होत्या असं तिच्या पालकांचं म्हणणं आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मृत गौरीच्या आई-वडिलांनी केली आहे। पाहुयात जय महाराष्ट्रचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती। मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच केलेली आहे। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आणि पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच राज्यात आणखी एका आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। राज्यातील एका मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या डॉक्टर पत्नीनं आत्महत्या केली आहे। गेल्या आठवड्यात डॉक्टर गौरी अनंत गर्जे या महिलेनं आपल्या पतीशी झालेल्या भांडणानंतर वरळीतल्या राहत्या घरी आत्महत्या केली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गौरीच्या पालकांना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यास मदत केली आणि हे प्रकरण सर्वांसमोर आलं। पोलिसांनी गुन्ह्याची कलमं दाखल केली आहेत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गौरीचे पती अनंत गर्जे याला अटक केली आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीच्या कुटुंबियांनी अनंत गर्जेच्या मूळ गावातील घरासमोर तिच्यावर अंत्यसंस्कार केले। पण गौरी ही कधीच आत्महत्या करणार नाही असा विश्वास तिच्या पालकांनी व्यक्त केलाय। तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचं पालकांनी अधोरेखित केलंय। तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने। ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही ना, आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं किंवा मार्क दिसल्या। मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? तिच्या डोक्यावर मारलेलं वरण होता, डोक्यावर होता आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळं झालेलं होतं। मी पाहिलं माझ्या लेकराला तिथं गेल्याच्या नंतर मला गेले होते मध्ये, मी तर पूर्ण डोक्याला मार होता, इथं डोक्याला लागलेलं होतं काहीतरी आणि इकडे पण लागलेलं होतं, छातीला पण मारलेलं लागलेलं होतं। गौरीनं ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे सांगताना तिच्या आईला अश्रू अनावर होत होते। गौरीचा दीर अजय गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि पती अनंत गर्जे यांनी मिळून गौरीची हत्या केली आणि आत्महत्येचा बनाव केला असा थेट आरोप तिच्या आईनं केलाय। कारण अनंत गर्जे एकटाच डॉक्टर गौरीला हॉस्पिटलमध्ये कसा घेऊन जाऊ शकतो हा सवालही तिच्या आईनं उपस्थित केलाय। मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच आहे, ती हत्याच केलेली आहे, हत्याच केलेली आहे, ती तिघांनी केलेली आहे, शीतल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे।